दांडियाच्या इव्हेंटमध्ये स्पर्धा? चांगली आयडिया ही. म्हणजे दरवर्षी फक्त दांडिया खेळतो आपण, यावर्षी स्पर्धेमुळे जरा जास्त उत्साह येईल. अक्षरा, अधिपती हे सगळे निर्णय चांगले घेतोय. म्हणजे मला असं वाटलं होतं की आता भुवनेश्वरी नाहीये तर कुठले सण उत्सव वगैरे साजरे होणारच नाहीत. बाबा, भुवनेश्वरी मॅडम नाहीये त्याची सगळ्यांच्याच मनात सल आहे, अधिपतींच्याही मनात आहे, पण त्या कधीच परत येणार नाहीत असं ते मानतच नाहीत ना. किंवा त्यांच्याबाबत काहीतरी निगेटिव्ह झालं असेल असं ते विचारच करत नाही. त्या जशा अचानक गायब झाल्या तशा एखाद दिवशी अचानक येऊ पण शकतात घरी असंच वाटतं त्यांना. आणि जर अशा त्या खरंच आल्या तर मग त्या नाही आहेत म्हणून आपण सगळे दुःखात सण साजरा करतोय हे त्यांना आवडणार नाही. हे माहिती आहे अधिपतींना. त्यामुळे त्यांच्या मनावरचं सगळं दुःख बाजूला सारून ते या सणात सहभागी होत आहेत. म्हणजे आपण सगळेच सहभागी होतोय, साजरा करतोय हा सण. आणि तसं बघायला गेलं तर या सगळ्या सणांच्या दिवशी होणारे कार्यक्रम भुवनेश्वरी मॅडमने सुरू केलेत ना. अक्षरा, अधिपती भुवनेश्वरीवर जेवढं प्रेम करतो ना त्यातलं 1% त्याने चारूला दिलं तर केवढी खुश होईल ते. सगळं जग आपल्या पायाशी आलंय असं वाटेल तिला. खूप आनंद होईल तिला. अहो बाबा, 1% कशाला? अधिपती भुवनेश्वरी मॅडमवर जेवढं प्रेम करतात तेवढाच आईंवर पण करतील. थोडा वेळ लागेल पण हे नक्की होईल. माझं मन मला सांगतंय. तुझं मन तुला सांगतंय ना, मग नक्की होईल. पण माझं मन मला हेही सांगतंय की ह्या स्पर्धेत तुम्ही सहभागी व्हाल. मी या स्पर्धेत? हो. अक्षरा, मला कोण एंट्री देणार त्यात? अहो असं काय म्हणताय बाबा? तुम्हाला माहितीये का, ही स्पर्धा 3 कॅटेगरीज मध्ये होणार आहे. दांडिया क्वीन किंवा किंग, सर्वोत्कृष्ट जोडी आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा एक कॅटेगरी असणार आहे. अच्छा, असं आहे का? ऍक्च्युली अक्षरा, मला पण आवडेल या स्पर्धेत भाग घ्यायला. पण मी यापूर्वी कधी स्पर्धेत भाग वगैरे घेतलेला नाहीये. मला कसं कळणार काय करायचं असतं? अहो त्यात काय बाबा, आणि कधीतरी सुरुवात करावीच लागेल ना. हां, खरंय. पण मी एकटा भाग घेऊन काय करणार? चारूने भाग घ्यायला हवा ना. मी खरं तर विचारलं होतं त्यांना पण त्या नाही म्हटल्या. नाही, तिची इच्छा नसेल तर नकोच अक्षरा. अहो नको. मी पण नाही भाग घेत. मग कशाला? बाबा, तुम्ही तरी असं नका ना म्हणू. उलट मी तुमच्याशी हेच बोलायला आले होते की आपण दोघं मिळून आईंना कन्व्हिन्स करूया. बघा ना, या स्पर्धेच्या निमित्तानं त्या घराबाहेर पडतील, इतर बायकांमध्ये मिसळतील, त्यांनाही चांगलं वाटेल. खरंय तुझं म्हणणं. पण आपण दोघांनी सांगितल्यावर सुद्धा ती ऐकेल असं वाटतं तुला? माहित नाही, पण आपण प्रयत्न तरी करून बघू ना. बसा ना. अगं, बस. चारू, बरं झालं तू आलीस. आम्ही ऍक्च्युली तुझ्याकडे येणारच होतो आता. हो काय झालं? नाही, काही विशेष काही नाही. चारू, तू योगायोग किती मानतेस? म्हणजे म्हणजे योग जुळून आल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडतात हे पटतं ना तुला? मला जाम पटतं हे. म्हणजे बघ ना, तू जेव्हा इतकी वर्ष नव्हतीस घरात तेव्हा तू परत येशील अशी कुठलीच आशा नव्हती मला. पण काय योग जुळून आला आणि तू अचानक अक्षराला भेटलीस काय? योगायोगानं तिनं तुला या घरात आणलं काय? इथं आल्यावर तुला योगायोगानं पुन्हा जुनं सगळं आठवलं काय? केवढे सगळे योग जुळून आले ना. का तुम्ही अशा योगायोगाच्या गोष्टी करताय? म्हणजे अचानक जे घडतं त्यालाच योग म्हणतात ना. हां, काय पण काय चाललंय काय तुमचं? म्हणजे मला असं म्हणायचं होतं की हे म्हणजे आई यांना असं म्हणायचंय की बघा, तुम्ही इतकी वर्ष नव्हतात आमच्या बरोबर, पण ह्या वर्षी तुम्ही आलात आणि ह्याच वर्षी उत्सवामध्ये स्पर्धा पण असणार आहे. म्हणजे उत्सव दरवर्षी होतो पण ह्या वर्षी स्पर्धा सुद्धा असणार आहे. हा योगायोगच आहे असंच म्हणायचं ना तुम्हाला? करेक्ट. मला एक्झॅक्टली हेच म्हणायचं होतं म्हणून मी योगाबद्दल बोललो. पण हे तुम्हाला आधीच सांगितलंय अक्षरा. पण अक्षरानं तुला हे सांगितलंय का की या स्पर्धेमध्ये आपण दोघेही भाग घेणार आहोत?
हे बघा, तिने मला स्पर्धेत भाग घेण्याबद्दल सांगितलं होतं, पण मी तिला नाही म्हटलं. का नाही का म्हणालीस तू? अहो म्हणजे काय काय वय आहे का आपलं स्पर्धेत भाग घेण्याचं? चारू, आनंद साजरा करताना वयाचं बंधन कसलं? आणि बघा, या स्पर्धेच्या निमित्तानं तू जरा घराच्या बाहेर पडशील, या इव्हेंटमध्ये सहभागी होशील, 4 चौघांना भेटशील, तुझ्या ओळखी होतील, तुलाच बरं वाटेल. हो, पण माझं मन तयार नाही. आई, हे बघा, ऐका, मी काय म्हणते, तुम्ही या स्पर्धेकडे स्पर्धा म्हणून नका बघू. फक्त तुम्ही एवढ्या वर्षात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाचा आनंद मिस केलाय. तो सगळा तुम्हाला आता अनुभवता येणार आहे, असा विचार करा ना. आणि तुम्हाला माहिती आहे आई, अधिपतींनी जी माणसं जमवली आहेत ना, ती जी संपत्ती जमवली आहे ना त्यांनी, ती बघून तुम्हाला खूप बरं वाटेल. तुम्हाला माहिती आहे आई, फॅक्टरीत आपण जो हा उत्सव करतो ना, या उत्सवामध्ये सगळ्यात श्रीमंत माणसापासून सगळ्यात कमी पगाराची व्यक्ती तितक्याच उत्साहानं सहभागी होते. आणि आपल्या मालकीणबाईच इतक्या उत्साहानं सहभागी होत आहेत म्हटल्यावर सगळे कामगारही खुश होतील. अगदी बरोबर आहे अक्षरा. आणि चारू, तू असा का विचार करतेस? उलट विचार कर ना, आपण दोघे जर या स्पर्धेमध्ये सहभागी झालो तर बाकीच्यांना केवढा उत्साह होईल. आणि खरंच चारू, आनंद साजरा करताना वय आडवं आणायचं नसतं. हा, बरोबर बोललात बघा. अहो, कुणाचं वय आडवं येते हा आनंद साजरा कराया? अहो आजी, आम्ही आईंना म्हणतोय की नवरात्रीच्या उत्सवात सहभागी व्हा, पण त्या म्हणतायत नको नको, आता नको, वय झालं माझं. हाय का आता? अहो, एवढं कुठं तुमचं वय झाले हा? गेल्या वर्षी का नाही अधिपती आणि भुवीनं घरातच दांडियाचं नियोजन केलं होतं बघा. मी लय खेळले होते. कसं आहे, आपण हसत खेळत राहिलो ना व, की आपलं शरीर आणि मन दोन्ही बी तरुण राहते बघा. घ्या तुम्ही भाग, खेळा. ठीक आहे, आता तुमच्या सगळ्यांचा एवढा आग्रह आहे तर मग घेते मी भाग. ये बात. नाद खुळा. ए छंछे, तू मुकादम आपलं खरंच काम करल ना व? अगे 101% मम्मी, टेन्शनच घेऊ नग. आणि तसं बी मी तुला म्हटलं ना, जर काय उलट सुलट झालं तर तोच अडकणार आहे. तो आहेच ना आधीपासून अधिपतीच्या डोसक्यात. आपण शेफ गेम खेळायचा. अगं पण तू गेम खेळा अजून कुठं आलाय? छंछे, त्या दिवशी बी त्या मुकादमनं असाच उशीर केला तर? नाहीतर नाहीतर आपल्याला टांगच दिली तर? अगे मम्मी, तो नाही देणार काय टांग. तो बी आपल्यासारखा बदलायच्या आगीमध्ये होरपळून निघालाय. त्यामुळे तू त्याला बदलायचा विचार करू नगस. छंछे, खरं सांगायचं आहे मला, म्हणजे काही भानगड नाही ना व त्याच्या संगट? मम्मी, तू एक काम कर, एक चांगला शॅम्पू घे आणि त्याचं तुझं टाळकं धुवून काढ. म्हणजे तुझे जे डोसक्यातले विचार आहेत ना, ते बी धुवून निघतील. हा, तुला सरळ बोलताच येत नाही का? तुझीच लेख आहे म्या. मारू दे. हाय का, म्याच मारायचं का आता? अगं छंछे, मरू दे, म्हणजे तो विषय सोड. तसलं वय. हा, अजून तो मुकादम कसा येणा झालाय? मला तर वाटते तू टांग देणारच आहे, बघ तू. अरे टांग बिंग देत नसतो आपण. एकदा शब्द दिला का दिला, शब्दापासून मागे फिरत नसतो कधी, कळलं का? अय, जेवढं मोठं बोलतोस का नाही तेवढं मोठं काम बी करून दाव, कळतंय काय? आमचं मला बी मोठंच करायचं आहे हो. काय नशीब साथ देईना झालंय. आता कुठली संधी पण नाही बघा. अय, संधीची वाट बघायची नसते, संधी हुडकायची असती. लय संध्या हुडकल्या आणि गमवल्या बी. आता जर का संधी आली ना, तुम्हाला सांगतो सोडत नाही बघा. जर संधी मिळाली तर? एकदा संधी मिळू तर द्या, नाही त्या संधीचं सोनं केल्यानंतर नाव राम्या लावणार नाही. आपल्या आयुष्याचं एकच ध्येय आहे, अधिपतीची बरबादी. एकच धंदा आहे आपल्या आयुष्याचा, बरबादच करून सोडायचं त्या अधिपतीला. त्याला तर बरबाद करूच आपण, पण त्याच्या अगोदर त्याच्या खऱ्या आईचा कार्यक्रम करायचा आहे आपल्याला. त्याची आई म्हणजे कोणती बाई? काय तिचं नाव ते? चारुलता बाई. त्या बाईचा कार्यक्रम मी काय करू? माझा काय संबंध? आपली नाही दुश्मन ती बाई. तुमचं तुम्ही निस्तारा काय ते उगा लापड्यात नका पाडू मला. सोडा.
थँक्यू अक्षरा. थँक्यू. कशासाठी? अगं तुझ्यामुळे चारू दांडियाच्या स्पर्धेत भाग घ्यायला तयार झाली ना, म्हणून थँक्यू. बाबा, त्या काही माझ्या एकटीमुळे तयार झाल्या का? तुम्ही बोललात, आजी बोलल्या म्हणून तयार झाल्या त्या. नाही, आम्ही बोललो हे खरं आहे, पण पुढाकार तू घेतलास ना, आणि मुळात ही कल्पना तुझी आहे. बाकी आईना थँक्यू म्हणणारच आहे मी. पण बाबा, अशी आपल्या माणसांमध्ये औपचारिकता कशाला? ही औपचारिकता नाहीये अक्षरा. थँक्यू म्हणण्यानं बरं वाटतं, विशेषतः आपल्या माणसांना थँक्यू म्हणण्यानं हलकं वाटतं जरा. आणि मी कितीही ठरवलं ना तरी मला अजून चारूशी मनमोकळेपणानं बोलता येत नाहीये. असं का होतंय कळत नाही. तिच्या आनंदासाठी काय करावं, ती खुश राहील, ती सुखी राहील, यासाठी काय करावं याचा फक्त विचार करत राहिलो मी. आणि तू कृती करून टाकलीस बघ, आणि म्हणून तुला थँक्यू. बाबा, पुन्हा तेच. हो, आपलं घर आहे, आपली माणसं आहेत सगळी. आपलं घर प्रसन्न राहावं म्हणून घरातल्या माणसांनीच प्रयत्न केले पाहिजेत ना, त्यांनीच इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे ना. म्हणजे मला असं वाटतं की जर कुणाला काही चांगलं सुचलं असेल, ज्यांनी घराचं भलं होत असेल, तर त्यांनी ते करावं. हे मला सुचलं, हे मी केलं. अक्षरा, तू माझ्यासाठी आणि आपल्या घरासाठी काय काय केलंस तुला माहिती आहे? हे घर दिशाहीन झालं होतं, त्याला तू दिशा दाखवलीस. बघ ना, अधिपतीचं शिक्षण सुटलं होतं, ते पुन्हा तू सुरू केलंस. आणि माझ्या बाबतीत तर काय काय केलंस. मागच्याच नवरात्रीत मला साधं चालता बोलता येत नव्हतं, आणि आता बघ, या नवरात्रीमध्ये मी दांडिया स्पर्धेमध्ये भाग घेतोय. हे कुणामुळं? तुझ्यामुळं ना. हे माझं नवीन आयुष्य तू दिलेस मला. आणि माझ्यासाठी एक जी गोष्ट तू केली आहेस ना, आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद मला तुझ्यामुळे मिळालाय. चारूला तू पुन्हा घेऊन आलीस आपल्या घरात. माझं जिच्यावर आतोनात प्रेम आहे, जिचा रात्रंदिवस ध्यास घेतला होता मी, तिला तू पुन्हा माझ्या आयुष्यात आणलेस. आणि आता तिच्याबरोबर मी या दांडियाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतोय. आणखी काय हवं मला? हे सगळं तू घडवून आणलेस, मान्य कर. माझ्यामुळे नाही बाबा, हिच्यामुळे शक्य झालंय. मी तर निमित्त आहे फक्त. आणि बाबा, तुम्ही दोघं खुश ना, मग आम्ही दोघं खुश. देवीची कृपा आहेच. राक्षना, मी हौसेनं या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय, पण मला ते जमेल सगळं? जमणार, अगदी नक्की जमेल. तुम्ही फक्त एन्जॉय करा. थांब ना रम्या. अरे रम्या, आपण एक टीम आहोत का नाही? हा हो आपण ती. पण तुमचा उद्देश वेगळा आणि माझा उद्देश वेगळा आहे. मला कसं आहे, अर्जुनासारखं पक्षाच्या डोळ्यात फक्त तो अधिपती दिसतोय, आणि तुमचं म्हणजे काय, तुम्ही झाडावरचे इतर पक्षी मारायला निघाला. सोडा. हे घे, पर आमचं काम कर. पैशाने इतकं घेऊ शकत नाही तुम्ही रम्याला. ओळखत नाही तुम्ही रम्याला? अधिपतीचा विषय असेल तर सांगा, नाही तर आत्ता निघालो मी. हा, अरे तो मुख्य विषय आहेच आहे, पण त्याची आई म्हणजे उपविषय आहे. अरे कार्यानुभव कसा असतोय तसलं, आता तो बी सोडवायला लागलच नव. अरे मग तुमचं तुम्ही निस्ताराला ते. त्या बाईशी माझी काय बी दुश्मनी नाही. बघा तुमचं काय करायचं. हा रम्या, पण तू तर दोस्त आहेस नव, आणि तुला माहितीये नव, दोस्ताचा दोस्त दोस्त असतोय आणि दुश्मन दुश्मन असतोय. मान्य केलं, मान्य. पण माझा काय फायदा याच्यामध्ये? हे बघ, ह्याच्यात आमासनी फायदा होणार आहे, कारण ती चारूबाई का नाही माझ्या ताईची जागा घ्यायला. हा. ती जवळ त्या घरात आहे का नाही, तवर आम्ही कुणी बी शेफ नाही. कळते? आणि कसं आहे रम्या, तुला जसं अधिपतीला बरबाद करायचंय का नाही, तसं आम्हाला ते संपूर्ण खानदानालाच बरबाद करायचंय. मला सांग, इंग्रज काय सांगून गेलते? फोडा आणि राज्य करा. सिंपल आहे. तसंच त्या घरातल्या एकेकाला फोडत जायचं
आणि वाटलंच तर संपत जायचं. म्हणजे कसं होणार, त्यांच्यातला एक एक माणूस कमी होत जाणार. हा, मग उरलं कोण? आम्ही. मग त्यांचे नातेवाईक आम्ही म्हटल्यावर ते समधी प्रॉपर्टी, घर, फॅक्टरी आमच्या नावावर होणार. आणि मग तू आमचा दोस्त आहेस का नाही, मग आमच्या फायद्यात तुझा फायदा असणार ना व. हा, मग आम्हाला मदत करणार ना व. बोला कवा कधी न कसा कार्यक्रम वाजवायचा ते बोला. हा ते बघ, हा तो जो इव्हेंट तिकडे चाललाय का नाही दांडियाचा, तिकडच करायचं. होणार अगदी तुमच्या मनासारखं होणार. फक्त प्लॅन काय तेवढं सांगा तुम्ही बस. चल तिकडं मैदानात, तिकडच सांगते. चला. बरं हे काम भारीच झालंय बरं का, मस्त झालंय. फक्त समोरच्या गेटवर एक बरं का ओंक्या, आई साहेबांचा बॅनर लावा. बॅनर दिलाय बनवायला. दिलं ना हो? बरं, आणि सगळं परत एकदा चेक करा बरं काय, सगळ्यांनी आमंत्रण गेलीत काय बघा. आई साहेब दरवर्षी कुणाकुणाला आमंत्रण देतात, ती सगळी लिस्ट काढा. त्यातला एक बी माणूस राहायला नको, रुसवे फुगवे नको. वय करतो चेक. आपली काही माणसं तिकडे फॅक्टरीमध्ये लिस्ट प्रमाणे गिफ्ट पॅकिंग करायला बसली आहेत. सांगतो त्यांना चेक करायला. हा, आणि ओंक्या त्या डेकोरेशन वाल्यानं आपल्याला जे डिझाईन करतो म्हणून सांगितलं का नाही, ते तसंच करतोय का बघ. नाहीतर दाखवायचं वेगळं, कॅम्प्युटरवर करायचं वेगळं, असं नको मागच्या वेळेसारखं. तेव्हा तू काळजी करू नकोस. तू सांगितल्याप्रमाणे ना प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी माणसं नेमलीत मी, आणि त्यांच्याकडून अपडेट घेत असतोय मी. ते बरं करतोय. सरकार, आपण 2 स्टेज करूया, एक पाहुण्यांसाठी आणि एक परीक्षकांसाठी. आणि समोर आहे ना पोरण असतील. नाही, चांगलीच आहे ती आयडिया, बी चांगली व्यवस्था होईल. अजून एक विचार काय आला माझ्या डोसक्यात, आता यावेळी ज्येष्ठ नागरिक बी आहेत आपल्या संघाने नाचायला. ही तरुण पोरं पोरी बी असणार. एकदा म्युझिक चालू झालं की या पोरणा छोरांच्या येत्या अंगात ती लागते जोर जोरात नाचायला. त्यांच्या हातपाय मोडाय नको म्हाताऱ्यांचे. त्यामुळं आपण एक काम करूया, दोघांचे वेगवेगळे गट करूया सरळ, आणि मग नाचायला सांगू. ही आयडिया परफेक्ट आहे. खरंय, पुरी एकदम जल्लोषात नाचायला लागली ना, त्यांना आवरणं कठीण आहे बघा. तसंच करू. आणि जर समज ज्येष्ठ नागरिकांची संख्या कमी असेल का नाही, त्यासनी सांगूया आपण स्टेजवरच फेर धरायला. आणि खालनं आपली पोरं टीव्ही, म्हणजे काय कोणी पडलं चढलं तरी टेन्शन नाही. समजलं ना हो? म्हणजे कसं खाली रस्त्यावर ही नाचू देत की, बाकी यंग पोरं जी आहेत का नाही जनरेशन, ती खाली नाचू दे. म्हणजे कार्यक्रम दिसताना असा लांबणं एकत्र दिसेल, पण ही वेगवेगळी नाचतील. होय सरकार. आणि ॲम्ब्युलन्स मेन महत्वाचं, ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेड पण यावेळी ठेवा. मागच्या वेळेसारखं बोंबाबोंब नको व्हायला. आलं नवं लक्षात? सगळ्यांची सेफ्टी महत्वाची, मी तेच सांगतो परत तुम्हाला. सगळ्यांची सेफ्टी महत्वाची, मी तेच सांगतो परत तुम्हाला. समद्यांची शेफ्टी करतोय ना व. नाही याच्या शेफ्टीवर पाय दिला तर नावाची दुर्गेश्वरी नाही. हो फुल लागल्यावर काय करतात. अहो जरा गप्प बस. हा मम्मी, आधी त्याचं नियोजन काय ते ऐकून घेऊ आणि मग ठरवू काय करायचं ते. हा, मी असा बरोबर प्लॅन करतो का नाही, दांडिया रास नाही फार रासच झाला पाहिजे. म्हणजे नेमकं काय करणार आहे? अगं म्हणलं ना, आधी काय बोलतो ते ऐकू मग ठरवू. हे बघ, ही संधी का नाही परत मिळत नाही. हा, संधी आली आहे त्याचं सोनं करायचंय. दर येळेला तुम्ही दोघं बी तोंडावर आपटतायसा. या येळेला जर आपटला तर आधी तुमच्याकडे बघेन आणि मग त्यांच्याकडे बघेन. अरे मम्मी, तू ना उगा टेन्शन घेऊ नका. तुला पाहिजे तसं समजा व्यवस्थित होणार आहे. पहिले तुम्ही गप्प राहा. अधिपतीचं आपल्याला बरोबर ऐकू यायला पाहिजे, कारण त्याच्या नियोजनावर आपलं नियोजन ठरलंय. स्टेज उंच केलं ते लय बरं केलं, म्हणजे सगळ्यांनी कार्यक्रम नीट बघता येईल. म्हणूनच उंच केलंय. मागच्या गणेश गल्लीमध्ये कार्यक्रम झाला, त्यांनी स्टेज छोटाच ठेवला, पण वरच्या लोकांना दिसलंच नाही खाली काय चाललंय ते. म्हणून कमिटीने ठरवलं यावेळी स्टेज उंचच ठेवायचं. बरोबर आहे. आणि एक काम करा, मागच्या बाजूला दोन्ही बाजूला 2 आई साहेबांचे फोटो मोठे, आणि मध्ये कार्यक्रमाची माहिती असलेला बॅनर, असंच असलं पाहिजे. मी काय म्हणतो, हा,
इथून काही व्यवस्थित ऐकू येत नाही आपण जरा मागून ऐकू चला मागच्या बाजून जाऊ चला हो तिकडे कुठं समोर ऐकणार आहे का मागच्या बाजूनं चला इकडनं चला 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 मी समजीचं ना त्यांच्या नियोजनावरती ठरवा नाहीतर तुमचा काय बी प्लॅन करा मला फक्त त्या चारूबाईचा कार्यक्रम संपलेला बघायचंय बस